शुभ दुपार मंडळी, शुभ दुपार. मी स्वप्नील कात्रला आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, मी आहे सध्या आपल्या मुरडे या गावात, खेडमधल्या मुरडे या गावात. आणि कालपासून परवापासून आपली कामाची लगबग, कामं आवरणं, काम हे करणं, प्लास्टिक टाकणं, झाडणं, खत टाकणं, हे टाकणं, ते टाकणं, सगळं आवरावरी झालेली आहे. आता जेवढं जमलं तेवढं काम 100% पूर्ण करून आता आज सरते शेवटी आपण निघालो मुंबईला. तुम्ही कालच्या तयारीवरनं तुमचं लक्षात आलं असेल, आपण मुंबईला जायची आपली लगबग चालू झालेली आहे. ॲक्च्युली जायला पाहिजे होतं खूप आधीच, कारण मुलांच्या शाळा चालू झाल्या होत्या. तनू शाळा अटेंड करून आला होता 3 दिवस, पण दक्ष काय अजून शाळेत गेलेला नाही नवीन वर्षात. तर आम्ही सगळे निघालो आहे. अर्थातच आम्हाला उशीर झाला. आम्ही मनाचा आनंद घेत बसलो, एन्जॉय करत बसलो. त्यासोबत बागेची कामं, इतर कामं थोडी केली, लग्न अटेंड केलं, सगळं केलं, इकडं तिकडं सगळं फिरून आलो. आणि आता ही ट्रीप आपली आता आपण इथेच, आज आपण परतीचा प्रवास चालू करतो आहे आणि निघतो आहे. घरातली कामं कधी संपत नाहीत, तर कामंही कधी संपत नाहीत आणि कधी संपणार देखील नाहीत. कामंही अशीच चालू राहतात, कारण कामं जर पूर्ण संपली तर कोण कुठे येणारच नाही. कामं आहेत म्हणून आपण येतो, अर्थात घर आहे म्हणून येतो, जागा आहे म्हणून इथे येतो, आपली झाडं आहेत म्हणून इथे येतो. आणि पण पुन्हा आपलं मुख्य शहर, कामाचं शहर, कर्मभूमी मुंबई आपल्याला नेहमी बोलावत असते आपल्याला. आणि आपण आता निघालो आहे, परतीचा प्रवास चालू करतो आहे. तर चला मंडळी, आता आपण भेटू वाटेत रस्त्यात. बघू आजचा प्रवास कसा होतो. पाऊस अजून तरी नाही आलेला आहे. काल जेवढा पडला त्याच्यानंतर अजून काय पाऊस आलेला नाही. आपण कचरा वगैरे देखील पण जाळला सगळा आणि आता निघालो आहे. तर चला. समीक्षाने कुंकू कुठं लावले मला? अरे वा, चांगल्या ठिकाणी लावले. असो, तर निघालो आहे मंडळी. चला, आता हा प्रवास इथेच थांबू. आपण इथं गावचा प्रवास इथेच थांबू, पण नक्कीच पुन्हा येण्यासाठी. चला. सकाळी उठून आपण इथे कचरा होता घरातला, जो सुका कचरा, तो देखील जाळला. इथे या महिन्यातसुद्धा कचरा व्यवस्थित जळतो आहे. त्याच्यावरनं तुम्हाला समजत असेल पावसाची परिस्थिती काय आहे. काल आपण वांगी वगैरे सगळी लावली आणि आता निघालो आहे. एव्हा गवतामध्ये हे सगळं बुडून जायला पाहिजे होतं, एवढं गवत वाढतं. पण यावर्षी काय अजून गवत आलेलं नाही, वाढलेलं नाही. चला, आता आपण निघालो आहे. हे बघा, मुंग्या हे असं घर बनवतात. घर बनवायचं शिकायचं, मुंगळे वगैरे कसे घर बनवतात बघा. जरा आपल्या बागेला एकदा बघून येऊया. रोज फेरफटका मारतो तरी मनात इच्छा असतेच आपली बाग पाहण्याची. मनात असंख्य आठवणीस. हे बघा, काकांचं घर तयार होतं इथे. हे बघा, इथपर्यंत आपली जागा आपण कुंपण केलं होतं. इथपर्यंत सगळं गवतात बुडालेलं असतं. यावर्षी आपण इथली जांभळ काढून बाहेर लावली. चला, आय होप सो काजूसुद्धा येतील. आपण इथनं तोडलेले आहेत काजू, ते येतील अशी आशा करू. चला, आता निघूया. वाटेत भेटेल आपल्याला पाऊस अशी आशा बाळगतो. चिक्कू पुढच्या वेळेला येऊ तेव्हा काढू. भरपूर आहेत, 30-40 चिक्कू आहेत. पेरू आहेत, पेरू जास्त नाहीत, 3-4च पेरू आहेत, ते पण छोटे छोटे. तर चला मंडळी, काल सगळ्यांनाच बघून तुम्हाला लक्षात आलं असेल, अरे बाबा हे परत निघणार आहेत. जर उद्या सुट्टी असती तर आज राहिलं असतं, पण उद्या वडपौर्णिमा पण आहे, उद्या मुलांची शाळा पण आहे. मग बोलू चला निघूया. दरवर्षी समीक्षा इकडेच वडपौर्णिमा करते, पण यावेळेला अधिक महिना आल्यामुळे वडपौर्णिमा देखील लेट झाली. चला, हे सगळ्या खिडक्या लावल्या ना? हे बघा, इकडे सगळं पॅक करून जावं लागतं. गुरंबिरं येतात ना, त्यामुळे सगळं मजबूत जरा पॅक बिक केलेलं आहे. तरी पण त्यातनं गेली तर गेली.
त्यासाठी कुंपण केलं. तरी पण जातात आहेत ना थोडीफार गुरं जातात, जाणारच त्याला म्हणल्यानंतर आतमध्ये हिरवळ झाली की जाणार. चला ठेव दगडी ठेव दगड ठेव. वाऱ्यानं हे नाही मला. जाता जाता मंडळी आपल्या आई रामवर्धनच्या देवात आलेलो आहे आणि पाया पडतो. जाता जाता त्या दिवशी पण आलेलो, पण ते बाहेरनंच पडलो. आज जरा मंदिरात इतक्या दिवसातनं पहिल्यांदा आलो आहे. देवाची आठवण जाता येतानाच येते ना. देवाला पण सांगतो बाबा जातो आहे, लक्ष ठेव, प्रवास सुखाचा घडू दे, आम्ही येतो, लक्ष ठेव. मंडळी देवाचं दर्शन घेतलं आपल्या चंडिकाय रामवर्धनी काळकाईचं दर्शन घेतल्यानंतर चला आता निघालो आहे. आता निघूया, 1 वाजायला आला. चला गणपती बाप्पा आई रामवर्धनीचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. शिवाजी जय. शिवाजी जय. चला हे बघा निघालो आता, देवाचं दर्शन घेतलं. पाऊस ढग भरलेत. ये रे बाबा, आम्ही गेल्यावर तरी ये मनमोकळा पड. म्हणजे बाबा आपण जिथलं जातो तिथं पाऊसच पडला. पुण्यात निघालो, पुण्यात निघालो आपण, महाबळेश्वरला पाऊस पडला. पुण्यात निघालो, पुण्यातला पाऊस पडला. यादव काय करत असते. चला मंडळी निघालो आता आपल्या. यावेळेला कोणच नाही, देवळेकर काकी पण मुंबईला आहेत, आम्ही पण निघालो. चला चला. तिथलं दाखवा, इथलं दाखवा. आपली बाग पण दिसते. बाग नाही दिसणार, बाग आपल्या आंब्याची झाड दिसतात. चला बाबा निघालो. आत्ताचा पाऊस वाटतं येऊ दे. बघा माफा मंडळी एवढ्या झाल्यात, त्या काय मोठ्या नाही झाल्यात अजून. आव्हान कसं मोठं व्हावं लागतं थोडंसं. इथं काय काय लोकांनी लावलं आहे थोडं थोडं, म्हणजे तशी पेरणी केलेली आहे ओळीवर. काय ओळीवर भात पेरलं. 609 रुपये. 600. आता तुम्हाला सांगतो मंडळी, आपण प्रवास किती वाजता स्टार्ट केला आहे. मंडळी वाजलेत आता दुपारचा 1:15 झाला आहे. 1:15 झालेली आहेत आणि आता आपण निघालेलो आहे. आपल्या मुरड्याच्या हद्दात आपण ओलांडतोय. आता आपण खेडला बाय बाय करतोय. आज खेडला काय गर्दी नाही, आज रविवार आहे ना. माझ्यासारखे ढग झाले. एक्स्ट्रा बघा किती लागले. 3 दिवसाची सुट्टी होती ना मंडळी, त्याच्यामुळे आज जाणाऱ्या लोकांची लय गर्दी असेल. भरण्यात आलं आता आपण. थम्सअप घे, थम्सअप. निघालोय भरण्याला. पाऊस तर भरपूर भरलाय, आपल्याला भेटला नाही कुठं. घनोत्तम मुनी आहे ती. भरण्यामध्ये आलोय आणि पावसाचे थेंब चालू झाले. नाही आल्यावर बघा मंडळी पाऊस चालू झालाय आणि हे बघा समीक्षाने इथे देशी जुगाड केलेला आहे. प्लास्टिकच्या पिशव्या इथे बसवलेल्या आहेत तिने, आणि आपल्याला काही कुठे भेटलं नाही पडदेवाले. समीक्षाने देशी जुगाड केलेला आहे. भरण्यात आपण ब्रिजच्या खाली थांबवलेले आहे. मी
आलो होतो काळकाई मंदिरात, सगळेच आलो होतो, पण ते पाऊस असल्यामुळे ना बाकीचे काय आले नाही, बाकीचे गाडीतच बसलेत. मी मात्र बोललो चला आलो आहे, पण दर्शन घेतलं पाहिजे. तर चला आता जाऊया. प्रवास जरा भारीच होणार आहे, मस्त. पाऊस जर असाच राहिला तर मस्त. चला जाऊया. मस्त असा पाऊस चालू झालेला आहे. पावसाने मस्त आम्ही भरण्यात आलो आणि पाऊस जोरदार यायला लागला. आज उद्या हे सोमवार ना, म्हणजे पाऊस मस्त चालू झाला आहे. आय होप सो असाच राहू दे पाऊस. बघा वाहने सावकाश चालवा. आता आपण कशेडी बोगद्यात जाऊ. तसं समीक्षा आणि मी स्कूटीवर, आमच्या ॲक्टिवावर पावसातनं भरपूर प्रवास केलेला आहे. महाबळेश्वरला गेलेलो आहे, परत आलेलो आहे, भरपूर असा प्रवास केलेला आहे. बोगदा चालू झाला आहे पावसातनं. बोगदा संपला. चला आता आपण रायगड जिल्ह्यात आलेलो आहे. रायगड जिल्ह्यामध्ये आलेलो आहे, प्रवेश केलेला आहे. पण बाबा हा नाही रायगड जिल्हा, पुढच्या साईडला आहे. बाबा तो घाट असतो, हा इथनं उतरलो तो रायगड जिल्हा. एवढा हा आहे, कोकणाच्या पलीकडे रायगड जिल्हा आहे. हे भोगावच, पण ते रायगड जिल्हा. चला रायगडमध्ये पण पाऊस आहे. रस्त्याला पाणी भरपूर आहे मंडळी. हा 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 मस्त पाऊस. महाबळेश्वरला पडते की नाही? What are you doing, bro? Do not touch. Stadium, बाबा बाबा बाबा. इकडे आता पोलादपूरला पाऊस नाही इकडे बघा मंडळी. इकडे परत कमी झाला पाऊस. सुका इकडे. इकडे पोलादपूरला पाऊसच नाही. तिकडे तर ऊन आहे, ऊन सारखंच आहे. सुके रस्ते एकदम सुके कडकडीत आहेत. असंच आहे जिथे बरोबर 3 वाजलेत. पाऊस आता नव्हता इथे, पण पडणार आहे. भरला इकडे पाऊस. आम्ही तर मस्त रिक्षा बघा पूर्ण भिजून आले. इकडे अजून तरी काय पडला नव्हता पाऊस. मी आज दादांकडे भजी खातो नेहमी. ते पण आता बघा मस्त असं प्लास्टिक बांधलेलं.
आता भजी पण घेतले गरमागरम. समीक्षा कशी आहे भजी? पाऊस इकडे लागेल, येतोय आमच्या मागोमाग येतोय पाऊस. पाऊस पडताना असा गरमागरम चहा मस्त एकदम भारी वाटतं. आता इकडे पण झाली आहे सुरुवात पावसाला. जस्ट तिकडे रिक्षात बसून चहा पितो. इकडे पुढे तिकडे रिक्षात बसतो. पोलादपूर स्टँड आला बघा. पोलादपूर स्टँड. आता गर्दी कमी कमी होत जाईल. आता कोण भात लावणीला आली माणसं तर, आणि कोण मुलं वगैरे अशी फिरायला आली गावच्या साईडला तर, महाबळेश्वरला खाली कोकणात वगैरे आहे. तरी आज रविवार आहे म्हणून गर्दी आहे थोडीफार. वडपौर्णिमा आहे ना, सगळं वडपौर्णिमेचं सामान, फणस पण आहेत विकायला इकडे. इकडे पुढे फणस, करवंद, जांभळं. उद्या वडपौर्णिमा. अरे समीक्षा, हे बघा आपले बिरमणचे पंड्या मामा फणस आणलेत त्यांनी आज विकायला पोलादपूरला. अरे वा वा वा. 10,000 रुपयाला गेले. हे बघा तुषार दादा पण आहे तिकडे. हे बघा मामा पण आहे तिकडे. सगळीच कंपनी तिकडे. यांचे वडील. हां फणस बघा, आमच्या गावचे फणस आहेत. पुढचा तो खालनं गेलेला बायपास हायवे, राष्ट्रीय महामार्ग 66. आणि आता आपण इथे वरती आहे. पोलादपूरला आला. इकडे पण पाऊस आला, येतोय. चला मंडळी, फणस पण घेतला इथे. हां फणस पण घेतलाय छान. पोलादपूरला पण पाऊस चालू झालेला आहे. चला वा छान. आज रविवार आहे, एवढी गर्दी नाही जशी उन्हाळ्यात शिमग्यात गौरी गणपती असते तशी. शांत. आता काय लोक गेली मुंबईला, आता पण सुट्टीसाठी आलेली मंडळी. हां आता भात लावणीसाठी येतील, पण ती काय एवढी गर्दी नसते. आलो इकडे पोलादपूरच्या पुढे CNG भरायला, पण इथे प्रेशर नाही. भरला आम्ही पण जास्त बसला नाही. 70 रुपयाचा CNG बसला. वरती दुःख बघा तिकडे काय आहे. CNGला पण एवढी गर्दी नाही जशी मागे उन्हाळ्यात होती तशी. भाताच्या वाफा मोठ्या मोठ्या नाही झाल्यात, छोट्या छोट्या झाल्या. आता परत इकडे पाऊस नाही. साडेचार झालेत मंडळी. अजून पाणी नाही, आता येईल. वरती महाबळेश्वरात इकडे पाऊस पडायला सुरुवात झाला ना, येईल. हो आता आपण 8च्या आसपास आलोय. माधुरीताई कोणतरी मंत्री येत आहेत वाटतं महाडला. उद्या हे आहे ना ते राज्याभिषेक काहीतरी. दुःख बघा मंडळी, वाफा अजून नाही झाल्या, म्हणावे तशा झाल्याच नाही. तिकडे पाऊस नाही भेटला, पण आपण इकडे पाऊस तरी फिरालो. इकडे वाटतं आधीपासून पडतो, मस्त पडतो पाऊस. लाल परी, लाल परी, पाणी बापरे, आईला काही दिसतच नाही. आई समोर
सावित्रीला पाणी आलंय हा. त्या साईडला आलंय पाणी. गेलेलं आपण इथंच जेवायला जमलेलं ना खाली. हा इथं या साईडला बरोबर आपण इथे जाऊ गाडी वाटली गाड्या सावकाश चालवा. नदीला पाणी बघा. आपण गेल्याच्यानंतर मुंबईला सकाळचं बसायला 7 वाजता लाईटा वाजता सुट्टी नाही आली पाहिजे. स्टेशन आलेलं आहे वी. त्याच्यानंतर मानगाव. मंडळी जो हमने सोचा था वही हुआ. माणगावला आलो आणि इथे ट्रॅफिकच लागलं बघा. आम्हाला अंदाज होता आज रविवार आहे आणि 3 दिवसाच्या सुट्ट्यांच्या गाड्या परत निघाल्यात मुंबईला. तर ट्रॅफिक तो बनता आहे जोपर्यंत आपला माणगावचा बायपास चालू होत नाही ना तोपर्यंत हे हाल होणारच आहे. तर आता त्याला काय पर्याय नाही. माणगाव इंदापूरपर्यंत हे ट्रॅफिक भेटणारच आपल्याला. इकडे मंडळी त्या साईडला बायपास आहे तो आता झाला ना की हे पूर्ण क्लिअर होऊन जाईल. उलट्या लेन चालले 4 व्हीलर आले बघितलं ना. त्यावर रिक्षा आले 4 व्हीलर वाले पण चालले. बायपासवरून काय काय लोक जात आहेत काय माहिती त्यांना पण बायपासवरूनच जायचं आहे. यू आर नाव लाईव्ह. समजत नाही बायपास चालू आहे मंडळी जाऊ देतात लोकांना का ते. अहो चिकन आम्ही आता आलोय होतो 4-5 किलोमीटर साईडने आलोय पण ट्रॅफिक बघा. ही माणगावची ट्रॅफिक आहे पूर्ण माणगावची ट्रॅफिक आहे. कसं काय म्हणतो बायपास चालू होईपर्यंत अशीच हालत राहणार आहे. कोणतरी मंत्री पण बघा मंडळी पाऊस बघा आता. तर मंडळी आता बघा पाऊस परत चालू झालाय. जे माणगावच्या म्हणजे वीर स्टेशनच्या नंतर जे लागलं होतं ट्रॅफिक ब्रिजवर ते माणगावचा एसटी स्टँड येईपर्यंत ट्रॅफिक आहे. बरोबर आहे मंडळी. तिथे 2 रोड मिळतात. एक तर पुण्याला जायला बायपास देखील तिथनंच आहे आणि खाली श्रीवर्धनला पण वगैरे जायला रोड आहे. मंडळी आता तिलोरेत आलोय. मी माणगावच्या पुढे आलोय. बघा पाऊस बघा भरपूर पाऊस पडतो भरपूर. आता इकडे भरपूर पडतो पाऊस. इंदापूर 4 किलोमीटर. मंडळी मस्त पावसाने सुरुवात केली आहे आज. इकडे पण जबरदस्त पाऊस पडतोय. 6:20 झाले. हा आता जाणवते माझा ट्रक उभा आहे त्याची गरम पाऊस जाणवते आम्हाला. आता आम्ही इंदापूरला आहे. आता इंदापूर 1 किलोमीटरवर आहे. पहिलं पावसासाठी तरसलेलो आता गरमीसाठी तरसतो. बघा आज आम्ही तिथनं खेडमधनं मुरड्यातनं निघालो. भरण्यातनं पावसाची सुरुवात केली. थोडासा पोलादपूरला आलो तेव्हा नव्हता पाऊस पण पोलादपूरला उभं राहिलं गाडी तशी सुरुवात झाला पाऊस. आता मध्ये फक्त वीरच्या पुढे आम्ही एकदा CNG भरला तिथे पाऊस झाला पण तिथनं पुढे लगेच चालू झाला. आपण इंदापूर वगैरे रातवड वगैरे सगळं क्रॉस केलं. वावे दिवाळी गाव पण क्रॉस केलं. छोटी छोटी गाव आहे ती मुंबई गोवा हायवेवरची. त्यानंतर परत पाऊस जोरदार चालू झालाय. मस्त आज चालू झालाय पण मस्त फटकेबाजी करतोय. शेतीला असाच पाऊस पाहिजे कारण अजून मंडळी वाफा उगवून झालेल्या आहेत. तर हा पाऊस झाला तर वाफा उगवतील आणि लोक आठवड्याभरात याला सुरुवात करतील लावणीला असं वाटतंय.
पण असाच पावसाची आवश्यकता होती दमदार. पाली फाटा, पाली निजामपूर मार्गातून जाऊ शकता मानगावचं ट्रॅफिक अवॉइड करायला. आता कोण जात नाही. आता हा हायवे चांगला झाला टपाटा. आता हा हायवे मस्त झालाय ना. प्रिझम जॉन्सन लिमिटेड कंपनी आहे बाजूला. JSW सिमेंट, प्रिझम जॉन्सन लिमिटेड. फ्लेम बघा, फ्लेम. मग असणारच ना. ही JSW इकडे खाली. बघा वडखळचा ब्रिज. JSW आली समजायचं, आली कंपनी आली की समजायचं वडखळचा ब्रिज. पहिलं वडखळ बाबा, वडखळ नाका म्हणजे एकदम फेमस. ट्रॅफिक जाम, सगळं जाम. आणि वडखळ म्हणजे एक शान होती एक प्रकारे. पण आता ब्रिज झाला त्यामुळे सगळ्या अर्थातच प्रवास फास्ट झाला, पण जुन्या आठवणी निघून गेल्या. इकडे पाऊसच नाही काय बघा मंडळी, काय करणार. म्हणजे आम्ही कुठे इंदापूर पुढेपर्यंत आलो, मग खूप पुढपर्यंत आलो, कोलाड वगैरे करत पुढे आलो आणि पाऊसच नाही. तिथनं पुढे इथं पाऊसच नाही. सुक ठाक पडले. आमची रिक्षा पूर्ण सुकली. मुंबईत पाऊस नाही असं म्हणायला काय हरकत नाही. दीड पावणे 2 महिन्यानंतर बाबा बिल्डिंगी दिसल्या पळसपे फाट्याजवळ. इतके दिवस लांब होते हे सगळं. या सगळ्यापासून मी लांब होतो. समीक्षा तरी बघून आली होती. हा पुण्यात गेल्यावर दिसल्या होत्या, नाही असं नाही. आलो मंडळी आपण. चला आता आपण मुंबई गोवा हायवे सोडलेला आहे आणि आता नवी मुंबईच्या दिशेने चाललोय आपण. नवी मुंबई एअरपोर्ट. हे बघा नवी मुंबई विमानतळ. सायन पनवेल टोल नाक्याजवळ आलोय आपण. 10:15 झालेत. पाऊस झाला इकडे पडलेला आहे. एक हद्द आहे का, इथनं पुढे पाऊस नाही पडलेला आहे. आपण 10:30ला पोहोचलोय वाशी वाशीला पोहोचलोय. म्हणजे आता आपण नवी मुंबई सुद्धा आता क्रॉस करतोय आणि मुंबई उपनगरामध्ये प्रवेश करू आपण. आता आपण वाशीची खाडी क्रॉस करून आपण नवी मुंबई उपनगरामध्ये प्रवेश करू. मुंबई उपनगरात प्रवेश करू. समोर दिसतोय तो BARCचा डोंगर, भाभा ॲटॉमिक रिसर्च कंपनी. झालं आपण आपल्या मुंबईत परत आलेलो आहे. BARC भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर. भाभा ॲटॉमिक औष्णिक संशोधन केंद्र.